राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत। मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्रा क्लिप प्रक्रियेनंतर 78 वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार। शिवाजी सांगलीकर हे गेल्या 3 वर्षांहून अधिक काळापासून 10% हृदयाची पंपिंग क्षमता व दीर्घकालीन हृदयविकाराचा सामना करत होते। 6 महिन्यांपूर्वी मेडिकवर हॉस्पिटलच्या टीमने शिवाजी सांगलीकर यांची शारीरिक तपासणीमध्ये मधुमेह, 10% हृदयाची पंपिंग क्षमता, 78 वर्ष वयामुळे ओपन हार्ट सर्जरीचा पर्याय गुंतागुंतीचा होता म्हणून डॉक्टर अनुप महाजन हे व्हॉल्व्हो एक्सपर्ट यांचा सल्ला घेत मिट्रा क्लिप सारख्या आधुनिक उपचार पद्धतीच्या माध्यमातून हृदयविकारावर यशस्वी उपचार करण्यात आले। दुसऱ्या दिवशी रुग्णाला घरी सोडण्यात आले। सध्या शिवाजी सांगलीकर कोणत्याही अडथळ्याशिवाय श्वास घेत आहेत आणि चांगल्या दर्जाचे जीवन जगत आहेत। मेडिकवर टीमच्या माध्यमातून जगण्याची दुसरी संधी मिळाली आहे अशी प्रतिक्रिया शिवाजी सांगलीकर यांनी देत टीमचे आभार मानले। सदर उपचार खर्चिक असूनही रुग्णाचे आयुष्य वाढवण्यासाठी कुटुंबाने घेतलेला निर्णय कौतुकास्पद असून व मेडिकवर टीमच्या माध्यमातून शिवाजी सांगलीकर यांचे आयुष्य वाढल्याचे डॉक्टर अनुप महाजन यांनी सांगितले। अण्णासाहेब आयर, आदर्श भारत माझा, खारकर। हार्ट पंपिंग कमी असल्यामुळे आपण त्यांना एक डिव्हाइस केलेला, त्याचं नाव असतं CRT। सो दॅट डिव्हाइस बेसिकली हार्टचं पंपिंग वाढवतं ॲज वेल एज सडन कार्डियक डेथ म्हणून एक स्थिती असते की ज्याच्यामध्ये आपण ऐकलं असतं की झोपेत मृत्यू होणं पेशंट, या सगळ्या गोष्टी अवॉइड होतात आणि ते मशीन शॉक होतं। ते मशीन टाकल्यानंतर ही वॉज डुईंग वेल। एकच गोष्टचा प्रॉब्लेम होता की त्यांना थोडंसं चालल्यावर घात लागत होतं आणि त्यांची ती वाल्व जी लिकेज होती ती लिकेज खूप जास्त प्रमाणात होतं। आपण सिव्हिअर रिगर्जिटेशन असं मेडिकल भाषेत बोलतो आणि जनरली ही कंडिशन आपण सर्जरी करून करेक्ट करू शकतो, पण पेशंटचे ओव्हरऑल कंडिशन, वय, त्यांचं बाकी सगळं स्थिती बघताय ती सर्जरी खूप हाय रिस्क होती। बऱ्याच वेळा या सर्जरीज करताना सुद्धा गोष्टी वरखाली होतात। तर ही जी प्रोसिजर आहे मिट्रा क्लिप, तर ही प्रोसिजर आपण पायाद्वारे करतो। याच्यामध्ये आपण कुठेही चीरफार करत नाही आणि साधारण 45 मिनिट्स टू 1 आवरमध्ये ही प्रोसिजर होऊन जाते आणि त्याच्यानंतर पेशंट आपण ॲक्च्युली 24 to 48 आवर्समध्ये डिस्चार्ज करू शकतो डिपेंडिंग ऑन पेशंट्स कंडिशन। तर आम्ही यांना साधारण 2 दिवसांना डिस्चार्ज केलं। एक दिवस आम्ही त्यांना ऑब्झर्वेशन ठेवलं होतं, पण त्याच्यामध्ये काही कॉम्प्लिकेशन आणि काही प्रॉब्लेम त्यांना स्वतःलाही न जाणवला ना आम्हाला जाणवला। पण ॲज दिस इज स्टील अ व्हेरी इव्हॉल्विंग प्रोसिजर, आम्हाला त्यांना 2 दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवून बघायचं होतं। जनरली US मध्ये नेक्स्ट डे डिस्चार्ज करून टाकतात। तर अशा प्रकारे ती प्रोसेस असते आणि सक्सेसफुली ती करता आली आणि आपल्या देशाला ही सिस्टम अवेलेबल झालेली आहे आणि आता बऱ्याच शहरांमध्ये हळूहळू होऊन ही प्रोसेस चालू आहे। आता एवढंच प्रॉब्लेम आहे की हे खूप कॉस्टली आहे। तर जसं तुम्हाला माहीत असेल की पूर्वी अँजिओप्लास्टी पण खूप कॉस्टली होती। म्हणजे जर तुम्ही बघितलं तर 2000 सालामध्ये स्टेंटची प्राईस 1 लाख रुपये असायची आणि आता त्याच्याहून चांगला स्टेंट 45,000ला मिळतो। का असं होतं? कारण की जेवढे युसेज वाढतं या सगळ्या गोष्टींचं, ज्यांना रिक्वायरमेंट येतं या प्रोसेसेस गोष्टी ऑफ पेटंटेड होतात त्यावेळेस त्याची कॉस्ट कमी होते। सो मी याच्यावेळेस थांबलो आहे की बाबा या गोष्टीची कॉस्ट कधी कमी होईल आणि जास्तीत जास्त पेशंटला याचा कसा बेनिफिट होईल। पण हे इतक्या लगेच होत नाही, इट मे टेक अनदर 10 years, पण या गोष्टी होतात फ्युचरमध्ये आणि आम्ही याच्यासाठी थांबलो आहे। पण दिस इज द स्टार्ट, आपण या प्रोसिजर्स आपल्या देशामध्ये चालू केलेल्या आहेत। वय वर्ष 78 शिवाजी सांगलीकर हे पेशंट आपल्याकडं आलं। त्यांची वस्तुस्थिती जर बघितली तर त्यांना डायबिटीज होता, 10% फक्त हार्ट पंपिंग चालू होतं आणि वय डायबिटीज आणि 10% पंपिंग याचं सगळं ऑब्झर्वेशन केल्यानंतर आपल्याकडं जी टीम होती त्या टीमने कशा प्रकारचं एक पेशंटला धीर दिला आणि ही शस्त्रक्रिया एक टीमच्या माध्यमातून कशा प्रकारे सक्सेसफुली करण्यासाठी प्रयत्नशील आपलं हे मेडिकवर हॉस्पिटल राहिलं। ह्याच्यामध्ये कसं असतं की बेसिकली दिस इज ऑल अ टीम वर्क आणि ह्याच्यामध्ये पेशंटच्या नातेवाईकांना तुमच्यावर असणारा विश्वास हा सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट असते। कारण की या गोष्टी एकतर खूप कॉस्टली आहेत, त्याचे रिझल्ट्स चांगले असतात
पण या गोष्टी झालेल्या नसतात. त्यामुळं पेशंटच्या नातेवाईकांना या गोष्टी एक्सप्लेन करणं आम्हाला थोडंसं अवघड पडतं. पण मी याच्यामध्ये बिलीव्ह करतो की समजा पेशंटच्या नातेवाईकांना तुम्ही त्यांचा आजार नीट समजून सांगितला आणि त्यांना तो आजार जास्त व्यवस्थित कळला तर या गोष्टी पुढं करण्यासाठी डॉक्टर्ससाठी आणि पेशंटसाठी दोन्ही सोपं होतं. तर जेव्हा या सगळ्या गोष्टी होत्या तर इनिशियली आम्हाला असं वाटलेलं होतं, देअर वॉज वन पॉईंट की बाबा आपण जास्त काय करू शकतो का नाही, आम्ही सुद्धा डाऊटफुल होतो सुरुवातीला. पण पेशंट्सची विल पॉवर, त्यांच्या रिलेटिव्हची विल पॉवर हे बघता इवन वी वर रेडी टू टेक ऑल दॅट रिस्क. आणि CRTD जेव्हा आम्ही प्रोसिजर केली तेव्हा दॅट वेन फॉर 3 hours 3 तास ते चालू होते. इट वॉज व्हेरी डिफिकल्ट प्रोसिजर आणि त्यातनं ते खूप सक्सेसफुली खूप व्यवस्थित बाहेर आले आणि त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ खूप इम्प्रूव्ह झाली. आणि ही पहिली प्रोसिजर्स जेव्हा सक्सेसफुल झाली तेव्हा आम्ही पुढच्या प्रोसिजर्स करायच्या गोष्टी बोलायला लागलो. आणि या दोन प्रोसिजरमध्ये ऑलमोस्ट 6 महिन्याचं अंतर तरी होतं. तर मी वेटेड फॉर सम टाईम की बाबा हे जे लीक आहे तो CRTD डिव्हाइसमुळे सुद्धा कधी पंपिंग वाढल्यावर कमी होऊ शकतो, तर कमी होतोय का, त्यासाठी आम्ही 6 महिने थांबलेलो होतो. आणि त्याच्यानंतरही तो लीक जास्त कमी नाही झाला, जास्त कमी. त्याच्यामुळे आम्ही ही प्रोसिजर करायची ठरवली. तर ह्याच्यामध्ये मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच असतो. तो त्याच्यामध्ये आय एम लिडिंग द टीम. तर मी हा माझा पॉईंट आमच्या डॉक्टर समीर मांडे कार्डियक ॲनेस्थेसिस्ट यांच्यासमोर मांडणार. त्याच्यानंतर आमचे कार्डियक सर्जन आहेत त्यांच्यासमोर हा पॉईंट मांडतो. आणि इट इज अ टीम डिसिजन इव्हेंच्युअली की बाबा यांना आपण सर्जरी करायची आहे की आपण इंटरव्हेन्शन करायचं आहे का काहीच करायचं नाही. सो सगळ्या आमच्या डॉक्टर्सचा निर्णय असा होता की मायट्रा क्लिप विल बी द मोस्ट हेल्पफुल यांच्या कंडिशनमध्ये आणि देन वी वेंट आहे. ही सर्जरी कॉस्टली आहे, तिची आपल्या माध्यमातून किती खर्च आला, आणि सेकंड थिंग जर खर्च आला पण पेशंटला ह्या सर्जरी माध्यमातून औषधोपचार आणि शारीरिक त्रास कमी, त्या अनुषंगाने काय मार्गदर्शन करा? ही सर्जरी कॉस्टली आहे कारण की या सगळ्या गोष्टी आपल्या देशात बनत आहेत. त्यामुळे त्याच्यावर इम्पोर्ट ड्युटी आणि या गोष्टी खूप जास्त असतात. परत GST पण असतोच. आणि या खूप कमी लोकांपर्यंत अजून पोचलेल्या आहेत, त्याच्यामध्ये जी किंमत खूप जास्त आहे. जेव्हा या गोष्टी खूप पेनिट्रेट होतील प्रत्येक देशात, प्रत्येक छोट्या छोट्या शहरात, तेव्हा त्याचा युसेज वाढला की त्याची किंमत कमी होते. तर या ह्याच्यामध्ये फायदा असा झाला की आम्हाला कुठलीही सर्जरी नाही करावी लागली, चिरफाड नाही करावं लागलं. आणि या वयामध्ये या सर्जरीज करणं एक हाय रिस्क असतं की ज्याच्यामध्ये कधी कधी सर्जरी करताना सुद्धा पेशंटचा जीव धोक्यात जातो. तर मग आहे ते तसंच ठेवलेलं पण कधी कधी बरं असतं, पण सर्जरी करणं तेवढं शक्य नसतं. मग हे रिझर्व पेशंट असतात, म्हणजे इट इज नॉट फॉर एव्हरी पेशंट. म्हणजे आय वुड नॉट से की ज्याला प्रत्येकाला वाल्व लीक आहे त्यांना हीच प्रोसिजर करावी असं मी म्हणणार नाही. कारण की त्यांना ऑप्शन आहेत, त्यांना वाल्व चेंज करायचे ऑप्शन आहेत, त्यांची अदर कंडिशन चांगली नसेल तर. पण ही कंडिशन रिझर्व आहे की नॉन ऑपरेबल पेशंट्स की ज्यांना तुम्ही सर्जरी करू शकत नाही आणि दर इज अ हाय रिस्क ऑफ आय वुड से डेथ वाईल परफॉर्मिंग द सर्जरी. त्यामुळे असं जर कंडिशन असेल तर यू डोंट परफॉर्म द सर्जरी. त्यामुळे हे पेशंट त्यासाठी रिझर्व असतात की ज्यांना इनऑपरेबल म्हणजे हाय रिस्क फॉर व्हेरी हाय रिस्क फॉर सर्जरी. आणि मग त्याच्यानंतर काही पेशंट असे असतात की कॉस्मेटिक, म्हणजे सम पेशंट्स डोंट वॉन्ट द इन्सिजन ऑन द चेस्ट. म्हणजे समजा एखादा सेलिब्रिटी असेल, ॲक्टर असेल, त्यांना इश्यू असेल, दे डोंट वॉन्ट एनी स्कार ऑन देअर चेस्ट. सो दोज पेशंट्स ऑल्सो कॅन गो अहेड. सर्जरीनंतर मेडिसिन आहेत पण डाएट फॉलो करतो. हा जो आजार आहे मायट्रल वॉल्वचा, हा जो आजार आहे तो ॲक्च्युली ह्या डाएटमुळे झालेला नाही. तर बेसिकली हृदयाचा साईज खूप वाढलेला आहे, पंपिंग खूप कमी झालेलं आहे आणि त्याच्यामुळे वाल्व लीक झाली. तर सुरुवातीला जेव्हा वाल्व खूप लीक असते, पंपिंग कमी असते, तेव्हा फक्त आम्ही पाणी कमी प्यायला सांगतो पेशंटला, कारण पाणी जास्त भरून नये छातीमध्ये. पण या सर्जरीनंतर असं काही डाएटरी रिस्ट्रिक्शन्स काही नाही. एक्झॅक्टली खर्च किती आला? एक्झॅक्टली खर्च 33 lakhs 37 ओके 33 lakhs प्लस GST. सरकारी योजनेअंतर्गत असं काय होण्याची शक्यता का भविष्यामध्ये? तर आता असं आहे की ही जी क्लिप आलेली आहे तशी ॲओर्टिक वाल्व, म्हणजे जसं म्हणलं की हे प्रत्येक वाल्वला करता येतं. तर जी दुसरी हृदयाची वाल्व आहे आर्टिक वाल्व, त्याला आम्ही प्रोसिजर करतो, त्याचं नाव आहे टावर किंवा टावी. तर ती सुद्धा खूप कॉस्टली होती, पूर्वी 30 लाखाला प्रोसिजर होती. तर ती आता खूप, म्हणजे ती जी आपण आर्टिक वाल्व सर्जरी ज्या करतो तर त्याच्याऐवजी ती प्रोसिजर एल्डरली लोकांमध्ये आलेली आहे. ती पण अशीच प्रोसिजर आहे की ज्याच्यामध्ये चिरफाड न करता अँजिओप्लास्टीसारखीच ती प्रोसिजर होते.
तर त्याची कॉस्ट आधी खूप महाग होती आणि ना आता असं झालं की ती प्रोसिजर खूप लोकांना आवडायला लागली की बाबा सर्जरी न करता आम्हाला सगळं बरोबर होतं, 2 दिवसात आम्ही घरी जातो. तर त्याही प्रोसिजर आपण इकडे बऱ्याच केल्यात आणि त्याची कॉस्ट आता त्या प्रोसिजरची कॉस्ट अराउंड 13 लाख पासून 15 लाखावर आलेली आहे. आणि चांगली गोष्ट म्हणजे ती जी प्रोसिजर आहे टाळी, ती आता सरकारी योजनेमध्ये सुद्धा त्यांनी इन्व्हॉल्व केलेली आहे, कारण ती एवढी लोकप्रिय झालेली आहे. त्याचा त्रास लोकांना खूप कमी होतो, सर्जरी लागत नाही, त्या वाल्स सगळे छान आहेत. त्या वाल्स घातल्यानंतर रक्त पातळीच्या गोळ्या लागत नाही. इव्हन ह्या क्लिपला सुद्धा रक्त पातळीच्या गोळ्या लागत नाही. जो पूर्वी प्रॉब्लेम होता वाल्स टाकल्यानंतर रक्त पातळीच्या गोळ्या, तर ती प्रोसिजर आलेली आहे. आणि ती प्रोसिजर सुद्धा डेव्हलप होऊन साधारण 20-25 वर्ष झाली, जी फ्रान्समध्ये डेव्हलप झालेली होती. इंडियामध्ये आम्ही भरपूर केलेल्या त्या केसेस. नाव वी आर डुईंग अगेन ऑन वेनसडे टावर. सो आय एम ओनली डुईंग ऑन वेनसडे. तर त्या प्रोसिजर आता सरकारी ह्याच्यामध्ये आलेल्या आहेत. CGHS ज्याला आपण म्हणतो त्या CGHS रेट्समध्ये पण आलेले आहेत आणि इथं आम्ही ते CGHS रेट्समध्ये केलेल्या पण आहेत. म्हणजे मला वाटतं ते लास्ट वीक केलेली PPT वाल्यांची केलेली होती, बॉम्बे पोर्ट ट्रस्ट असोसिएशन. आणि आय होप की ही पण प्रोसिजर अशीच काही वर्षानंतर या स्कीममध्ये येऊन ते सगळ्यांना बेनिफिट होऊ शकतो. पण कॉस्ट वाईज महागच राहतात, पण फक्त असं की थोडी कॉस्ट कमी होते. पण आता 50% कॉस्ट कमी झालेली आहे टावरची, तशी ही काही वर्षांनी होऊन जाईल. पण तो टाईम किती लागतो हे आपण जज नाही करू शकतो. वयवर्ष 78मध्ये सांगलीकर परिवाराने 33 लाख अभाव खर्च करण्याची तयारी दर्शवली. आणि आपण जनतेला काय संदेश द्याल की वयोवृद्धांचं आयुष्य वाढवण्यासाठी आज त्यांचं जर त्यांना जी पाहणी केली तर त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येते. तर कशा प्रकारचं आव्हान कराल का आयुष्य वाढवण्यासाठी हे सांगलीकर परिवाराने 33 लाख अभाव खर्च उचलून त्यांची एक आरोग्याची काळजी घेऊन आज त्यांना पुनर्जन्म दिला, काय सांगाल? हे बघा, ते कसं असतं की कोणाची प्रोसिजर काही नाही करायची, हा पूर्ण फॅमिलीचा डिसिजन असतो. ॲज अ डॉक्टर आमचं काम असतं की बाबा काय काय ऑप्शन्स अवेलेबल आहेत आत्ता या दिवशी तुमच्या पेशंटसाठी, हे पेशंटपर्यंत पोहोचवणं. सगळ्यांचीच परिस्थिती एवढी असते असं नाही, सगळ्याची गोष्ट करू शकतात असं नाही. त्यामुळे ते परिवाराचं खूप कौतुक आहे की त्यांनी त्यांच्या आईवडिलांसाठी एवढं सगळं केलं. दुसरी गोष्ट अशी आहे की मी जेव्हा पेशंट बघतो तेव्हा मी जास्त एज इज जस्ट अ नंबर. त्याच्यामध्ये कसं आहे, काही 50 वर्षाची लोक सुद्धा बेडमध्ये पडतात, काही 90 वर्षाचे गृहस्थ सुद्धा 5 मजले चढतायत फिरतायत. त्यामुळे तुम्ही 90 वर्षाच्या माणसाला करायची का नाही, का 50 वर्षाच्या माणसाला करायची का नाही, आपण नाही ठरवू शकतो. पेशंटला आजारपण यायच्या आधी पेशंटची कंडिशन कशी होती, पेशंट आपले फिरायचे, चालायचे, सगळ्यांबरोबर सोशली ॲक्टिव्ह होते का नाही, या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात. जर आपल्याला असं कळलं की 90 वर्षाचं जरी गृहस्थ आहे आणि ही सोशली ॲक्टिव्ह आणि ह्या आजारामुळेच फक्त त्यांना प्रॉब्लेम आहे आणि नाव ही इज नॉट इनऑपरेबल बिकॉज ऑफ हिज एज आणि अजून सगळे प्रॉब्लेम, तर जरूर त्यांना या गोष्टींची मदत होती आणि ते त्यांच्या पायावर परत उभे राहतात. तर त्यामुळे एज हा फॅक्टर असतो, म्हणजे तो कन्सिडर होतो, नाही असं नाही. पण जसं मी म्हटलं की 50 वर्षाचा माणूसही काही काही बेडमध्ये पडलेला आहे. मग बेडमध्ये पडलेल्या माणसाला समजा एखादा वयोवृद्ध जरी असेल आणि तो झोपूनच आहे माणूस, तर त्याला या प्रोसिजर करून एवढा फायदा होत नाही, कारण तो उद्या समजा उठणारच नसेल तर एवढा खर्च का करावा. तर तेव्हा आम्ही असे पेशंटला ऑप्शन देतो की बाबा असं असं आहे, त्यामुळे आपण नाही केली तरी चालू शकतो. सर मग अशी म्हणाले तसं क्वालिटी ऑफ लाईफ हे जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आता जर का त्यांना बाथरूमपर्यंत चालता येत आहे पण चालताना दम लागतोय आणि बाथरूमपर्यंत सुद्धा जाऊ शकत नाही, तर ह्या प्रोसिजर करून आपण त्यांना मोबाईल करू शकतो. क्वालिटी ऑफ लाईफ वयाबरोबरच क्वालिटी ऑफ लाईफ. कारण पूर्वी असं व्हायचं की अशा प्रकारचे जे पेशंट्स आहेत, त्याला फ्रेल म्हणतो आपण, म्हणजे अशक्त आहेत किंवा नाजूक प्रकृती असं म्हणायचं, काय करायचं आता, राहू दे ना, मग त्यांचं चालणं फिरणंही बंद होऊन जायचं आणि ते बेडवरतीच असायचं. मग हळूहळू त्यांची जगण्याची इच्छा आणि जी एनर्जी असते ती सुद्धा कमी होत जाते. ह्याच्यानंतर त्यांना उमेदीने जास्त जगता येईल. कारण वय असलं तरी सुद्धा आणि फ्रेलिटी असली तरी सुद्धा जो नेहमीचा त्रास होता की दर 2 महिन्याने कुठेतरी ॲडमिट व्हायला लागतंय आणि दम लागतोय, बोलताना दम लागतोय, चालताना दम लागतोय, या सगळ्या गोष्टी कमी होतील आणि क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह होईल. आणि मला ॲड करायचं एक म्हणजे त्यांनी जे सांगितलं की परिवार म्हणजे वाय डिड वी डिसाइड टू गो फॉर इट, म्हणजे आमचं सहमत कसं आम्ही
त्यांचं लाईफ वाढवायसाठी. कारण वी हॅव ऑल्सो सीन की त्यांनी काही गोष्टी टाळवल्या, म्हणजे ह्या गोष्टी पूर्वीपासून होत्या, पण त्यांनी आमच्यासाठी किंवा परिवाराचं जे प्रायोरिटीज होत्या त्यासाठी त्यांनी ते डिसिजन टाळवलं. मे बी few years ago he would have been suggested an open heart surgery, but because of other commitments he kept on postponing. आणि आता जी अवस्था आहे ते त्यांनी आम्हाला प्रायोरिटीवर ठेवलं होतं म्हणून ती अवस्था झाली आहे. म्हणून ते आम्हाला म्हणजे आम्ही त्यात देयर वॉज नेवर अ सेकंड थॉट की वी शुड गो फॉर इट और नॉट. कारण का आता ते आमचं वेळ होतं की आम्हाला त्यांना प्रायोरिटीवर ठेवायचं होतं. त्यांनी ते सॅक्रिफायसेस किंवा टाळवल्या गोष्टीबद्दल आम्हाला ते आता रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्यांना ही शुड गेट बॅक टू हिज ओल्ड कंडिशन. आय मीन ही शुड बी बाय हिमसेल्फ. सो दॅट वॉज दी बिफोर सर्जरी आणि आफ्टर सर्जरी त्यांच्यामध्ये काय चेंजेस जाणवले आहे. आय थिंक ही इज व्हेरी कॉन्फिडंट. पहिले म्हणजे ब्रीथिंगचा इश्यू, म्हणजे बोलता नाही, साधारण थोडं 100 मीटरमध्ये पण चालायला त्यांना श्वास ठेवायचं. I think we can see that improvement, and it is just 7-8 days, so he's just getting into his routine as well. काफी इम्प्रूव्हमेंट आता तुम्ही बघितलंच असेल ते आपला चालून पण असेल. पहिल्याची आणि आता लई डिफरन्स आहे. पहिला श्वास घ्यायला त्रास व्हायचा, थोडीशी दम लावायची. आता तसं काय नाही आहे, फक्त काय वीकनेस आहे, म्हणजे रेस्ट करून वीकनेस आहे. वॉकिंग थोडा करायला लागणार. मेडिकल हॉस्पिटलमध्ये एवढी चांगली माणसं आहे, सगळं कोऑपरेटिव्ह आहे, सगळं ग्रेडमध्ये. त्याच्यामध्ये काय बोलायचं काहीच नाही.